कराराची तयारी केली आहे। साहेबांनी उद्या सांगितलं की या पक्षासोबत तुम्हाला युती करायची, आम्ही त्यांच्यासोबत युती करतो। शेवटी पक्षाचे निर्णय आमचे साहेब घेतात आणि त्या निर्णयावर काम करण्याचं कार्यकर्ते काम करत असतात। आमची भूमिका पक्ष म्हणून असते, पक्षाचे अध्यक्ष निर्णय घेतात आणि त्या पद्धतीने आम्ही आमची भूमिका घडवतो। परंतु आज आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे। आम्ही जे मुद्दे मांडले आहेत या शहरातले जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत तेच मुद्दे आम्ही समोर घेऊन आलो। सर, शहराचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला वाटतं का युती व्हावं? माझं एक स्पष्ट मत आहे की माझ्या जर साहेबांनी तो आदेश दिला तर आम्ही ती युतीमध्ये जाणारच, परंतु आज आमची तयारी ताकदीने आहे। उद्या साहेबांनी आदेश दिला तर आम्ही युतीमध्ये जाऊ। बरं, सर्वच राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्या बूथ प्रमुखांच्या बैठका, गट प्रमुखांच्या बैठका वगैरे होतात, तुमच्या पक्षाचं काही दिसतच नाही आमचं। कसं हे काही गोष्टी आहेत ना, लोकांना आहे ना सोशल मीडियाची खूप सवय पडलेली सध्या। एखादे ना 4-5 जण उठतात आणि 10-15 जणांची बैठकीचे फोटो टाकतात, त्यांना वाटतं की सगळ्याच गोष्टी दाखवल्या पाहिजे का? अहो, माझ्या पक्षाची ताकद कायम रस्त्यावर आहे ना, मी माझा पक्ष म्हणून कायम रस्त्यावर दाखवतो। आणि एकच प्रश्न मी या माध्यमातून विचारतो, या इथं बसलेल्या जेवढे पदाधिकारी आहेत ना, या कार्यकर्त्यांना पण पोट आहे, त्यांना पण मुलं आहेत, त्यांना पण आई वडील आहेत, त्यांना पण स्वतःचा संसार आहे। आमची कमाई राजकारण नाही। खासदार में आपने सपोर्ट किया था शिंदे साहब को, और वो उम्मीदवार चुनकर भी आए, घूम रहे साहब खासदार है शहर के, तो उनसे कुछ काम नहीं हो रहा है आपके ये मुद्दों को लेकर? नाही, मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जे मुद्दे आज आम्ही मांडलेले आहेत ते मुद्दे आम्ही खासदार म्हणून त्यांच्यासमोर पण मांडणार। आज या शहराचे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठल्या पक्षाचे आहे, एखादा खासदार निवडून आल्यानंतर तो कुठल्या पक्षाचा हे महत्त्वाचं नाही। याच्या अगोदर इम्तियाज जलील होते, त्यांच्याकडे पण आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांना पण आम्ही प्रश्न दिले। खासदार, आमदार, नगरसेवक आल्यानंतर तो कुठल्या पक्षाचा राहत नाही, तो लोकप्रतिनिधी असतो, हे तुम्ही समजून घ्या। एक वर्ष झालं ना, मग विधानसभेमध्ये एवढा पराभव झाल्यानंतर आता तुम्ही काय, कोणता आत्मविश्वास आहे तुमच्याकडे किंवा आम्हाला? मला एक गोष्ट सांग, नाही, माझी कमाई आहे ना आमच्या पदाधिकाऱ्यांची, ती कमाई राजकारणावर नाही, त्याच्यामुळे आमच्याकडे आत्मविश्वास आहे। तुम्हाला सांगतो का आत्मविश्वास आहे, कारण की इथला एक मुद्दा तुम्ही मला खोडून दाखवा की आम्ही हा मुद्दा चूक दाखवलेला आहे। आमच्याकडे आत्मविश्वास आहे। मी जो मुद्दा तुम्हाला सांगितला, भले पैसे नसू द्या, परंतु ज्या पद्धतीने आम्ही याच्यामध्ये मुद्दे मांडतोय, आम्ही ज्या गोष्टी सांगतोय त्या सॉर्ट आउट झाल्या का? नागरिकांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचे। म्हणजे मी याच्यातला आणखीन एक मुद्दा सांगतो, आपल्याकडे एकच उद्यान आहे, कुठलं? सिद्धार्थ उद्यान, बरोबर? या शहरामध्ये दुसरं उद्यान झालं का? भिकारावस्था आहे, भिकारावस्था। कोणी बोलायला तयार नाही, जागेचं बोलणार नाही, कोणी तयार करणार नाही, सगळं आलबेल, ढकू द्या, मरू द्या। ते आपलं बस स्टँड वरतून छत पडतं लोकांच्या, कोणीच बोलायला तयार नाही। टेंडर निघून, काम निघून एवढ्या दिवसापासून का होत नाहीये काम? का काम होत नाही? नाशिककडे लक्ष देणार, पुण्याकडे लक्ष देणार, पिंपरी चिंचवडची डेव्हलपमेंट होणार, नागपूरची होणार, मुंबईची होणार, संभाजीनगरची डेव्हलपमेंटला गरज नाहीये, पण कोणी विचारणार नाही। विरोधी पक्ष निवांत। या वर्षभरामध्ये कुठल्या विरोधी पक्षाचं आंदोलन झालं हे तुम्ही मला सांगा? 1-2 बोटावर मोजणे इतपत असतील, परंतु ह्या प्रश्नावर कोणी आंदोलन करणार नाही। ही जी वेळ आली ना, वेळ, मी खरंच तुमच्या माध्यमातून लोकांना आव्हान करतो की एक चान्स आहे ना, मनसेच्या कार्यकर्त्यांना देऊन तर बघा। काय हरकत आहे मुलांना द्यायला? हे सडवलं ना यांनी। झाल्यावर त्या आव्हानामध्ये किती ताकद आहे? कारण शिवसेना जी होती ती सत्तेमध्ये होती, त्यांनी सगळे 12 वाजवले। मग या लोकांसोबत तुमची युती झाल्यावर तुमच्या या आव्हानाला किती लोक प्रतिसाद? का आव्हान करणार नाही? मी मनसेचं आव्हान करतोय ना। आज झालीये का? आज युतीमध्ये आहोत का? अच्छा सर, जब आपकी पार्टी चुन के आती है तभी सभी समाज के लोग लेके चलेंगे आप सर? मला तुम्ही सांगा, इथं जे बसलेले आहेत ना ते सगळ्या समाजाचे सगळेच लोक। महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा एकमेव पक्ष आहे जो जातीवर काम करत नाही, जो धर्मावर काम करत नाही। माझ्या पक्षामध्ये मला अत्यंत अभिमान वाटतो की आमच्या पक्षामध्ये जातीवरचा सेल नाही, धर्मावरचा सेल नाही। आम्ही जे आहे ना, इथं आहे ना, म्हणजे 12 जातीचे 12 लोक असतील, 4 धर्माचे 4 लोक असतील, परंतु आमचं स्ट्रेट फॉरवर्ड काम। आम्ही ना लपाछपी करून कुठलंही काम करत नाही। आणि जे स्पष्ट आहे ना, आज कुठलंही भाषण साहेबांचं काढून घ्या, साहेबांनी जे मुद्दे मांडले ना ते लोकांना नंतर कळतात की नाही, राजसाहेब बोलत होते बरोबर होतं, हे होऊ शकत नाही। पण सत्य पचवायला ना अडचण होती,
लोकांना आहे ना सत्य आवडत नाही. स्पष्ट बोललेला व्यक्तीना लोकांना वाटत नाही. परंतु मी आज आव्हान करतो की राज साहेबांनी जे जे भाषण केले त्याच्यामधली कुठली गोष्ट चुकीची होती हे सांगावं. वोट चोरीचं कसं बघता महानगरपालिका निवडणूक? नाही, 100% ज्या ठिकाणी अशा वोट चोरी आणि जे प्रकरण असतील ते तर तुम्ही महाराष्ट्रावर बघताच आहे. ज्याच्यावर मोर्चा झाला त्या मोर्चाला पण सगळे पदाधिकारी आम्ही होतोच. आणि निश्चितच ज्या ठिकाणी ही गडबड आहे त्या ठिकाणी ती थांबलीच पाहिजे याच्यावर आम्ही कायम आहोत. म्हणजे तुम्हाला जर अगदी सिल्लोडचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल की ज्या ठिकाणी एका बंद घरामध्ये जवळपास 400-500 मतदार. पण निवडणूक आपण म्हणतो ना की आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये अनेक उमेदवार हे 1 आणि 3 मतांनी पडले किंवा निवडून आले. मग महानगरपालिकेमध्ये याचा किती इम्पॅक्ट होणार याचा विचार करा तुम्ही. तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने हे करतोय बघतोय. तुमच्याकडे परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची पक्षाची काय तयारी? नाही, पक्षाची तयारी आहे. त्या पद्धतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमचे पदाधिकारी जाऊन पण आले आणि त्या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांच्या याद्या आम्ही मुंबईला पोहोचवलेल्या आहेत. पक्षाचा आदेश येईल मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये यायला. सर, मराठी भाषेबद्दल काही मुद्दा त्याचा बोला ना. काय मराठी भाषा? म्हणजे ज्यावेळेस तुमचं सत्ता येईल इथे म्हणतात तर मराठी भाषेत बोललंच पाहिजे. जसं आपण मुंबईला बघतोय. मला एक गोष्टच कळत नाही, आपण आहे ना बाहेर जाऊन बोलतो का असं? नाही, सांगण्याची गरज काय पडते? जर मी इथं राहतोय ना महाराष्ट्रामध्ये तर मला मराठी बोलायचंय हे सांगायची गरज असते का? तो निर्बुद्ध जो असतो ना निर्बुद्ध त्यालाही हे कळत. म्हणजे तुम्ही ना साहेबच बोलतात बिचारे आमचे. तुम्ही कर्नाटकला जाऊन बघा तर गुजरातला जाऊन बघा. मग शहरामध्ये जर हिंदी कुणी बोलायला लागलं तर मग आपण काय करतो? काय माहितीये का, अहो तुम्ही स्वतःहून असं वाटून घ्या ना की त्या लोकांना आम्ही पण सांगू. काय मनसेने ठेका घेतलाय प्रत्येक गोष्टीचा? अहो आम्ही तर मारणारच. पण तुम्ही पण घ्या पुढाकार. And press the bell icon. Never miss an update.